नमस्कार मित्रांनो, आपल्या घरात सतत भांडणं होतात का? पैसा येतो पण टिकत नाही? घरात आजारपण, तणाव किंवा नकारात्मक ऊर्जा जाणवते का? तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आज आपण जाणून घेणार आहोत वास्तुपुरुष कोण आहे, त्याला दर 15 दिवसांनी कोणता नैवेद्य द्यावा आणि त्यामुळे घरात काय फायदे होतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा छोटासा उपाय सांगणार आहे ज्यामुळे घरातील वातावरण पूर्णपणे बदलू शकतं. वास्तुपुरुष म्हणजे कोण? मित्रांनो, हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक घरात, जमिनीत आणि इमारतीत एक अदृश्य शक्ती वास करत असते. त्या शक्तीला वास्तुपुरुष म्हटलं जातं. जेव्हा नवीन घर बांधलं जातं, दुकान सुरू केलं जातं किंवा नवीन वास्तूमध्ये प्रवेश केला जातो, तेव्हा सर्वप्रथम वास्तुपुरुषाची पूजा केली जाते. कारण असं मानलं जातं की वास्तुपुरुष घराचं रक्षण करतो, नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतो, घरात सुखद समृद्धी टिकवतो, कुटुंबात शांतता निर्माण करतो. वास्तुपुरुषाची कथा पुराणांमध्ये सांगितलं जातं की एकदा भगवान शिवांनी एका प्रचंड शक्तिशाली राक्षसाचा नाश केला. त्या युद्धादरम्यान निर्माण झालेल्या ऊर्जेतून एक विशाल पुरुष तयार झाला. तो इतका शक्तिशाली होता की देवतांनाही भीती वाटू लागली. मग सर्व देवांनी मिळून त्या पुरुषाला खाली दाबलं आणि त्याला पृथ्वीवर स्थिर केलं. त्याच वेळी भगवान ब्रह्मदेवांनी त्याला वरदान दिलं, जिथे जिथे घर, वास्तू किंवा मंदिर असेल तिथे तुझं वास्तव्य असेल आणि लोक तुझी पूजा करतील. तेव्हापासून त्या शक्तीला वास्तुपुरुष म्हणून ओळखलं जाऊ लागलं. वास्तुपुरुषाला दर 15 दिवसांनी नैवेद्य का दाखवतात? मित्रांनो, आपल्या घरात जसं आपण देवांची पूजा करतो, तसंच वास्तुपुरुषालाही प्रसन्न ठेवणं महत्त्वाचं मानलं जातं. दर 15 दिवसांनी नैवेद्य दाखवल्याने घरातील नकारात्मक शक्ती कमी होतात, पैशाची अडचण कमी होते, घरात आनंद आणि समाधान वाढतं, सततचे वाद कमी होतात, मुलांच्या अभ्यासात प्रगती होते, व्यवसाय आणि नोकरीत स्थिरता येते. वास्तुपुरुषाला कोणता नैवेद्य द्यावा? 1 शिजवलेला भात शुद्ध आणि सात्विक मानला जातो, घरात शांती आणि स्थिरता निर्माण होते. 2 तूप हे पवित्रतेचं प्रतीक आहे, यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते. 3 गूळ गोडवा आणि प्रेम वाढवतो, घरातील कटुता कमी होते. 4 दूध शांतता आणि समाधानाचं प्रतीक, घरात मानसिक शांतता टिकते. 5 फळं, विशेषतः केळी किंवा सफरचंद, आरोग्य आणि समृद्धीसाठी उत्तम. 6 पानफूल आणि अक्षता, पूजा पूर्ण मानली जाते. नैवेद्य दाखवण्याची योग्य पद्धत: सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला, घरातील ईशान्य दिशेला पूजा करा. एक छोटा तांब्या किंवा पाट ठेवा, त्यावर नैवेद्य ठेवा, दिवा आणि अगरबत्ती लावा. ओम वास्तुपुरुषाय नमः हा मंत्र 21 वेळा म्हणा. नंतर सर्व नैवेद्य गाईला, पक्ष्यांना किंवा घरातील सदस्यांना प्रसाद म्हणून द्या. या चुका करू नका: उरलेलं किंवा शिळं अन्न देऊ नका, राग किंवा वाद झाल्यावर पूजा करू नका, घरात घाण असेल तर पूजा टाळा, मांसाहार किंवा मद्य सेवन करून पूजा करू नका. वास्तुपुरुष प्रसन्न असल्याची चिन्ह: घरात सतत आनंदी वातावरण असतं, पैसा टिकायला लागतो, आजारपण कमी होतं, अचानक शुभ बातम्या मिळतात, घरात सकारात्मक ऊर्जा जाणवते. प्रत्येक अमावस्या किंवा पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाज्यावर हळद कुंकू लावा आणि छोटासा तुपाचा दिवा लावा. हा उपाय वास्तुपुरुषाला अत्यंत प्रिय मानला जातो. मित्रांनो, वास्तुपुरुषाची पूजा ही अंधश्रद्धा नसून आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा टिकवण्याची एक पारंपरिक पद्धत आहे. जर तुम्हालाही घरात सुख, शांती आणि समृद्धी हवी असेल तर हा छोटासा उपाय नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या घरात वास्तुपुरुषाची पूजा केली जाते का?